संपूर्ण जगभरामध्ये विशेषतः भारतामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये एक चिंताजनक बाब समोर आलेली आहे। ते म्हणजे अगदी तरुण वयामध्ये हार्ट अटॅकने मृत्यू होणाऱ्या लोकांची संख्या वाढते। 25 ते 45 वयोगटातील लोक अचानकच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्युमुखी पडले आहेत आणि याच्यामध्ये अनेक जण कोणतीही पूर्वलक्षणं नसताना अचानक कोसळताना दिसलेले आहेत। कुणी व्यायाम करता करता कोसळलं, कुणी जेवताना कोसळलं, तर कुणी रील बनवताना कोसळलेलं आहे आणि अशा घटना घडलेल्या आहेत। आपण सोशल मीडियावरती पाहिल्या असतीलच। आता ही वाढती आकडेवारी पाहता लोकांमध्ये भीती आणि संभ्रम निर्माण झाला होता की कोविड काळानंतर या घटना वाढलेल्या आहेत आणि मग अचानकच अनेकांनी कोविड लस आणि हार्ट अटॅक यांचा संबंध असल्याचा संशय व्यक्त केला। काहींनी तर सोशल मीडियावरती चुकीची माहिती पसरवून लोकांमध्ये घेतलेल्या लसीविषयी भीती निर्माण केली। पण शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिल्यास कोविड लसीचा हार्ट अटॅकशी काही संबंध नाही, थेट संबंध नाही। ICMR, एम्स आणि CDC सारख्या संस्थांनी याच्यावरती संशोधन केलेले। उलट जीवनशैलीमध्ये झालेला बदल, तणाव, झोपेचा अभाव, धूम्रपान, मद्यपान, फास्ट फूड, व्यायामाचा अभाव आणि कोरोना नंतरचे हृदयावरती होणारे परिणाम हे खरे कारणीभूत घटक आहेत जे समोर आलेले। आणि ही समस्या केवळ मेडिकलशी संबंधित नाहीये, तर सामाजिक आणि मानसिक आरोग्याशी सुद्धा ही समस्या संबंधित आहे। आज आपण या संपूर्ण विषयाची माहिती घेऊयात, ही चर्चा का सुरू झाली ते बघूयात आणि समोर आलेलं संशोधन, आकडेवारी काय सांगते याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकूयात। नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलभिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। सर्वप्रथम ही सगळी चर्चा कशी सुरू झाली ते सांगतो। कोविड-19 महामारीनंतर भारतासह अनेक देशांमध्ये तरुण वयोगटामध्ये हार्ट अटॅकने वाढलेले मृत्यू आपल्याला दिसून येत आहेत। 25 ते 45 वयोगटातील अनेक लोक अचानकच हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावलेले आहेत। याच्यामुळे समाजामध्ये, माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावरती एक मोठा प्रश्न उपस्थित झालेला होता की कोविड लस घेतल्यामुळे तर हार्ट अटॅक येत नाहीयेत ना। मग या सगळ्यामध्ये भर पडली कर्नाटकच्या हासन जिल्ह्यातील घटनांची। इथे गेल्या 2 वर्षांमध्ये जवळपास 507 तरुणांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झालेला आहे। काहींना वयाच्या 30-35व्या वर्षी अचानकच अटॅक आला आणि मग तिथल्या स्थानिक नेत्यांनी देखील 1-2 वक्तव्य करून डायरेक्ट कोविड लसीवरती संशय व्यक्त केला। याच्यामुळे लोकांमध्ये भीती आणि संभ्रम निर्माण झाला आणि अफवा पसरायला लागल्या। कोणी म्हणाले लसीनंतर हृदय कमजोर झालेलं आहे, तर काहींनी सांगितलं की दुसरा डोस घेतल्यानंतर हा सर्व त्रास सुरू झालेला आहे। आता ही भीती एवढी वाढली होती की ICMR म्हणजेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, एम्स आणि कर्नाटक सरकारने या सगळ्यावरती स्वतंत्र अहवाल तयार केले। या सर्वांनी शास्त्रीय पद्धतीने या संपूर्ण विषयाचं विश्लेषण करून सांगितलं की कोविड लसीचा आणि हृदयविकाराच्या कारणामुळे होणाऱ्या मृत्यूंचा थेट संबंध नाही। याच्यातील बहुतेक प्रकरणांमध्ये मृत्यूचं कारण होतं तणाव, धूम्रपान, मद्यपान, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि पूर्वी झालेला कोविडचा संसर्ग। पण एकदा सोशल मीडियावरती चर्चा सुरू झाली की चुकीची माहिती झपाट्याने पसरते हे आपल्याला चांगल्या पद्धतीने माहितीच आहे। ICMR म्हणजेच इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल म्हणजे NCDC यांनी अशा पद्धतीने जे मृत्यू झालेले आहेत, अशा पद्धतीचे 100हून अधिक केसेस जे आहेत, या केसेसची तपासणी केली असता त्यांना असं लक्षात आलं की अनहेल्दी लाईफस्टाईल यासोबतच जेनेटिक्स आणि अनडायग्नोज कंडिशन्स जसं की हायपरटेन्शन आणि हाय कोलेस्ट्रॉल याच्यामुळे या घटना घडलेल्या आहेत। दिल्लीमधलं एम्स जे आहे त्यांनी तर असं कन्फर्म केलेलं आहे की हे अचानक झालेले मृत्यू आणि कोविडची लस यांचा कुठेही संबंध नाही। उलट धूम्रपान, हाय ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, स्ट्रेस आणि ओबेसिटी याच्यामुळे हे झालेलं असण्याची शक्यता आहे। कर्नाटकने तर या संदर्भात राज्यस्तरीय एक चौकशी समिती सुद्धा नेमलेली होती। त्यांनी जो अहवाल दिलेला आहे त्याच्यानुसार कोविड-19 ची दिलेली व्हॅक्सिन आणि ह्या झालेल्या घटना यांचा संबंध नाही, उलट इतर गोष्टींचा याच्याशी संबंध असू शकतो असं त्यांनी म्हटलं, जे मगाशी मी कारणं सांगितलेली आहेत। याच्या सोबतच जागतिक लेव्हलवरती जे संशोधन झालेलं आहे त्याच्यानुसार या संदर्भातली व्हॅक्सिन घेतल्यानंतर छोटासा धोका असतो, तो सुद्धा मायोकार्डायटिसचा। याच्या सोबतच जर का कोविड-19चं जर काही इन्फेक्शन झालेलं असेल तर कोविड-19च्या इन्फेक्शनमुळे जो धोका आहे तो धोका तुलनेने खूपच जास्त होता असं सुद्धा या संशोधनातून समोर आलेलं आहे। आता इंडियन एक्सप्रेसने जे वृत्त दिलेलं होतं त्याच्यानुसार गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जो सर्वे केलेला होता ICMR आणि एम्सच्या माध्यमातून, त्याच्यामध्ये त्यांनी 29 हॉस्पिटलमधला डेटा जो आहे तो त्यांनी अभ्यासला। 1733 केसेस होत्या अचानक मृत्यू झाल्याच्या 18 ते 45 वयोगटातील तरुणांच्या। तर त्याच्यानुसार त्यांना असं लक्षात आलेलं आहे की याच्यातील 78% मृत्यू जे आहेत हे ओबेसिटी, स्मोकिंग आणि धूम्रपान, मद्यपान याच्यामुळे झालेले आहेत।
आता कोविड-19ची घेतलेली लस आणि हे झालेले मृत्यू याचा डायरेक्ट संबंध नसल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. याच्या अगदी विरोधात त्यांचं असं म्हणणं आहे, की इंटेन्स फिजिकल ॲक्टिव्हिटी, कोविड इन्फेक्शन, फॅमिली हिस्ट्री आणि कोमॉर्बिडिटीज ही याची कारणं असू शकतात. हासन डिस्ट्रिक्टमध्ये कर्नाटकमधल्या तिथं जो काही त्यांनी अभ्यास केलेला आहे, 507 मृत्यू जे तिथे झालेले होते गेल्या 2 वर्षामध्ये हार्ट अटॅकमुळे, तर त्यांना जे काही समोर आलेलं आहे, तर त्याच्यानुसार पुअर लाईफस्टाईल, स्मोकिंग, अल्कोहोल आणि पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स याच्यामुळे हे मृत्यू झालेले होते. त्याच्यामुळे व्हॅक्सिन आणि हार्ट अटॅक याचा कुठेही संबंध नसल्याचा त्यांचा अहवाल आहे. CDC यांनी सुद्धा स्टडी केलेला आहे. USA मध्ये 2024चा हा स्टडी आहे. त्यांनी सुद्धा 16 ते 30 वयोगटातील 1292 कार्डियक डेथचा अभ्यास केला, तर त्यांना असं लक्षात आलं की व्हॅक्सिनेशन घेतल्यानंतर 100 दिवसामध्ये फक्त 40 केसेसमध्ये मृत्यू झालेला आहे. आणि त्यांना सुद्धा हे लक्षात आलेलं की व्हॅक्सिन आणि हे झालेले मृत्यू याचा कुठेही संबंध नाही. आता खरी कारणं कोणती आहेत, तर जी त्यांच्या स्टडीमधून समोर आलेली कारणं जी आहेत त्याच्यामध्ये कारणं अशी सांगितली जात आहेत: अनहेल्दी लाईफस्टाईल, जंक फूड, स्ट्रेस, यासोबतच वाढलेला स्क्रीन टाईम, स्मोकिंग, अल्कोहोल, ड्रग्ज, यासोबतच हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज, कोलेस्ट्रॉल आणि पोस्ट कोविड हार्ट कॉम्प्लिकेशन्स हे त्यांनी सांगितलेले. यासोबतच त्यांचं असं म्हणणं आहे की लॅक ऑफ रेग्युलर हेल्थ स्क्रीनिंग, म्हणजे टाइम टू टाइम आपल्या इथं जे चेकअप केलं जात नाही, हे सुद्धा यामागचं कारण आहे. आता मग या सर्व परिस्थितीवरती उपाय काय सांगितलाय, तर उपाय असं सांगितलेला आहे की हेल्दी डाएट घ्यायला पाहिजे, रेग्युलर फिजिकल ॲक्टिव्हिटी व्हायला पाहिजे, स्ट्रेस मॅनेज करायला हवा, पुरेशी झोप घ्यायला हवी, धूम्रपान सोडून द्यायला हवं, मद्यपान हे लिमिटमध्ये करायला हवं, हेल्थ चेकअप सुद्धा टाइम टू टाइम करायला हवे आणि सगळ्यात महत्त्वाचं वॉर्निंग साईन्स जे आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. म्हणजे जर का कुणाला छातीमध्ये जडपणा, दडपण किंवा वेदना जाणवत असतील तर डॉक्टरकडे त्वरित जायला हवं. डाव्या हातामध्ये, पाठीमागे किंवा जबड्यामध्ये दुखत असेल तरी सुद्धा डॉक्टरकडे जायला हवं. जर का घाम येत असेल अचानक, थकवा जाणवत असेल, चक्कर येत असेल, श्वास घ्यायला अडचण येत असेल तरी सुद्धा या वॉर्निंग साईनकडे दुर्लक्ष करता कामा नये. ऑफिसचा ताण, परीक्षेचा तणाव, रिलेशनशिपमधला तणाव हे सगळं हृदयासाठी घातक आहे असं ते म्हणतात. झोप जर का पूर्ण नसेल तर तणाव वाढू शकतो आणि त्याच्यामुळे 7 ते 8 तासांची झोप ही फार आवश्यक आहे. वय जरी 30 ते 35 असेल किंवा 25-30 जरी असेल तरी सुद्धा ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, ब्लड शुगर, ECG हे सर्व काही तपासणं गरजेचं आहे. तरुण वयामध्ये वाढणारे हृदयविकाराचे जे प्रमाण आहे, ही फक्त वैद्यकीय बाब नाही किंवा मेडिकल बाब नाहीये. ही एक सामाजिक, मानसिक आणि व्यक्तिगत जबाबदारी आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. कोविड नंतर अनेक बदल झालेले आहेत, पण एक बदल ज्याच्याकडे दुर्लक्ष होतं किंवा ज्याला आपण विसरतोय तो म्हणजे आपल्या जीवनशैलीचा बिघडलेला समतोल. झोप कमी झालेली आहे, आहार बदललेला आहे, आहार घेण्याचं प्रमाण बदललेलं आहे, कामाचा ताण जास्त आहे आणि व्यायाम जवळपास शून्य झालेला आहे. आणि सोशल मीडियामध्ये जी काही भीती पसरती आहे त्याचा याच्यामध्ये अजून भर पडलेली आहे आणि या सगळ्यामुळे हार्ट अटॅक येताना दिसतोय. पण जेव्हा ICMR किंवा एम्स किंवा CDC सारख्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था स्पष्टपणे सांगतायत की लसीचा आणि या येणाऱ्या हार्ट अटॅकचा कुठेही संबंध नाही, तेव्हा आपल्याला हे सत्य स्वीकारणं गरजेचं आहे. आता आपल्याला 2 गोष्टी कराव्या लागतील. एक म्हणजे खोटी माहिती पसरवणं आणि खऱ्या कारणांकडे लक्ष देऊन चांगल्या जीवनशैलीचा अवलंब करणं किंवा आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणं. शेवटी आपण हेच म्हणू शकतो की आपल्या आरोग्याचं नियंत्रण दुसऱ्याच्या हातात नाहीये, तर ते आपल्या हातात आहे. आपल्या सवयी आणि आपली शिस्त हे फार महत्त्वाचं आहे. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका. धन्यवाद.